श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात. श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात. आणि येत्या 12 ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे. या दिवशी जप, तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते. सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे. या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो. सोमवारी महादेवाची पूजा विशेष वैवाहिक जीवनासाठी केली जाते. जर कुंडलीत विवाहाचा शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी. कुंडलीतील दोष किंवा आरोग्य संबंधित काही समस्या असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते. या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातल्या सोमवारी सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व संकट साक्षात महादेव दूर करतील. त्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल की आपली ग्रहदशा चांगली नसेल, आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतात. समस्या म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कलह होतात, आलेला पैसा टिकून राहत नाही. त्याचबरोबर आपली विवाहयोग्य मुलं झाली, त्यांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतानप्राप्तीमध्ये समस्या येतात, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर आवर्जून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो उद्या सकाळी करायचा आहे. आता सकाळी म्हणजे आपल्याला कधी करायचं, तुम्ही सकाळी म्हणजे 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता. आपल्याला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, स्नान करायचे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तुम्हाला गंगाजल हे टाकायचे. स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांची विधिवत पूजा ही करून घ्यायची. पूजा करून झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपायाकरता आपल्याला एक पाट लागणार आहे आणि पाट जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायचा आहे. आता तुमचं देवघर पूर्व दिशेलाच असेल तर तिथेच तुम्हाला हा पाट जो आहे तो ठेवायचा आहे. पाटावर आपल्याला लाल रंगाचं वस्त्र हे अंथरून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेपासून दिवा तयार करा, कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. कणिक घट्ट मळायचं आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे. ह्या दिव्यामध्ये आपल्याला 5 लांब वाती टाकायच्यात, म्हणजे आपल्याला पंचमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा. आता तुम्हाला जर कणकेपासून बनवणं शक्य नसेल तर मातीची पण ती घ्या, त्यामध्ये तुम्हाला 5 लांब वाती ह्या टाकायच्या आहेत, किंवा अगदी तुम्ही समई घेतली तरीही चालणार आहे. पण मी आवर्जून सांगेन की कणकेपासूनच दिवा हा तयार करून घ्या. ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे, कारण तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता जर आपण तुपाचा दिवा तयार केला तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला 21 अखंड तांदूळ, पांढरे शुभ्र तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या तांदळामध्ये आपल्याला थोडीशी भस्मही टाकायची आहे.
भस्म ही महादेवांना अतिशय प्रिय. आता प्रत्येकाच्याच घरी भस्म असेल असं नाही आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या अगरबत्तीची जी विभूती पडते ती विभूती आपल्याला त्या तांदळामध्ये टाकायची आहे आणि ते एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि हे जे तांदूळ 21 तांदूळ जे आहेत, ज्या पाटावर आपण वस्त्र अंथरलेलं आहे त्या वस्त्रावर आपल्याला हे 21 तांदूळ जे आहेत ते ठेवायचे आहेत. आणि त्या तांदळावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्या घरामध्ये शिवलिंग असतं, त्याला सगळ्यात पहिला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्याला जलाभिषेक किंवा तुम्ही दुधाने अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं. त्यानंतर ज्या पाटावर आपण दिवा प्रज्वलित करून ठेवलेला आहे त्याच पाटावर थोडीशी आपल्याला तांदळाची रास करायची आणि त्यावर आपल्याला हे जे शिवलिंग आहे ते ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला 108 तीळ घ्यायचे आहेत, कारण श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे ती तिळ आहे, म्हणून आपल्याला तिळापासून हा उपाय जो आहे तो करायचा. आपल्याला 108 तीळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर 108 आपल्याला बेलाची पानंसुद्धा घ्यायची आहेत. आता तुमच्याकडे 108 बेलाची पानं नाही आहेत तर त्याचा उपाय कसा करायचा तो सुद्धा मी पुढे सांगणार आहे. तर आपल्याला तिथे आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्या बाजूला ठेवायच्या. सर्वात पहिला एक बेलाचं पान उचलायचं आहे, त्यावर आपल्याला एक तिळाचा दाणा ठेवायचा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ते बेलाचं पान जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. पुन्हा दुसरं बेलाचं पान उचलायचं आहे, एक तिळ ठेवायचं आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यमचं मंत्राचा जप करायचा आहे, आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते बेलाचं पान जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. अशा रीतीने आपल्याला 108 बेलाची पानं घ्यायची आहेत. 108 वेळा त्यावर तिळ ठेवायचं आहे. त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे आणि 108 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते बेलपत्र जी आहेत ती शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. त्याच नंतर आपल्याला शिवलीलामृताचं पठण हे करायचं. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छा ही महादेवांना बोलायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. ज्या पाटावर आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तो संपूर्ण दिवस प्रज्वलित राहील ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची. जे शिवलिंग आपण तांदळाच्या राशीवर ठेवलेले ते 2 तासाने आपल्याला उचलायचं आहे आणि पुन्हा त्या आपल्या देवघरामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, त्या शिवलिंगावर जी आपण वाहिलेली बेलाची जी पानं आहेत ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची. त्याचबरोबर शिवलिंगाखाली जे तांदूळ ठेवलेले ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत. आणि जर दिवा तुम्ही कणकेपासून तयार केलेला असेल तर तो सुद्धा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी तो दिवा खातील. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकट साक्षात महादेव दूर करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.